मित्रांनो नमस्कार. मी तुमचं स्वागत करतो माझे YouTube चॅनलवर. आज आपण सम्राट अशोक यांविषयी माहिती घेणार आहोत. ज्यांना इतिहासाविषयी आवड आहे किंवा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आवडतं त्यांसाठी, तसेच UPSC आणि MPSC च्या परीक्षांचा जे अभ्यास करत आहेत त्यांसाठी हा जो आजचा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. यामध्ये आपल्याला प्राचीन भारतातील जे अनेक राजे होऊन गेले त्यामध्ये सम्राट अशोक यांविषयी माहिती मिळणार आहे. ज्यावेळेस आपण भारताचा जो इतिहास पाहतो तो गौरवशाली इतिहास ज्या राजांमुळे झाला त्यामध्ये सम्राट अशोक यांचं नाव अत्यंत वरच्या दर्जाचं आहे. त्यांनी सत्य, अहिंसा, सहिष्णुता आणि लोकांविषयी प्रेम या गोष्टींचा पुरस्कार करून जी आपली भारताची संस्कृती आहे तिला एक गौरवशाली इतिहास बनवलेला आहे. अशा या महान सम्राटाचा आपण आजचा इतिहास पाहणार आहोत. सम्राट अशोक हे मौर्य कुळातील तिसरे राजे होते. आता चंद्रगुप्त मौर्य हे तिसरे राजे होते. चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती आणि चंद्रगुप्तने भारतामध्ये जवळजवळ अफगाणिस्तान, बांगलादेश, काश्मीर पासून दक्षिणेकडे कर्नाटक एवढ्या मोठ्या भागावर केलेलं होतं आणि हे एवढं मोठं साम्राज्य याचा वारसा सम्राट अशोकांना मिळालेला होता. सम्राट अशोक यांचा जन्म इसवी पूर्व 304 मध्ये झालेला होता आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं बिंदुसार. बिंदुसार हे अशोकांच्या वडिलांचं नाव होतं. बिंदुसारला अनेक राण्या होत्या, त्यामध्ये शुभ्रांगी किंवा जिला धामणा म्हणत होते यांचा अशोक हा मुलगा होता. अशोकाला अनेक भाव होते. असं म्हटलं होतं की अशोक धरून बिंदुसारला 100 राजपुत्र होते आणि या राजपुत्रामध्ये अशोक हा शेवटून दुसरा होता. जो सर्वात मोठा जो मुलगा होता बिंदुसारचा त्याचं नाव होतं सुशील. सुशील आणि अशोक यांना लहानपणापासूनच चांगल्या पद्धतीने शिक्षण भेटले होते. म्हणजे जे राजपुत्रांना शिक्षण देतात ते अशोक आणि सुशील दोघांना पण भेटलेले होते. अशोक हा लहान असताना अत्यंत खोडकर तसा तापट होता आणि तो हुशार पण होता. तो शिकारीमध्ये अत्यंत पारंगत होता आणि लोकांविषयी त्याला आपुलकी होती आणि तो सुशीलपेक्षा लोकांच्या जास्त आवडीचा होता. पण दिसण्यामध्ये अशोक हा थोडासा कुरूप होता. बिंदुसारची अशी इच्छा होती की सुशीलने त्याच्यानंतर मौर्य साम्राज्याचा कारभार पाहावा. आता अशोकामध्ये खूप सारे गुण होते आणि ह्या गुणाचा विचार करता बिंदुसारने अशोकाला उज्जैनचा एक व्हाईसरॉय म्हणून पाठवलेला होता. आता वेळोवेळी हा जो अशोक आहे त्याने त्याची चुणूक दाखवली होती. वेगवेगळ्या लढाईमध्ये त्याने आक्रमकपणे शत्रूंचा पराभव केलेला होता आणि हे नेहमी सुशीलच्या डोळ्यात चलत होते. म्हणून सुशील बिंदुसारचा नेहमी कान भरत असे.
आणि अशोक विषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगून अशोकाविषयी बिंदुसारच्या मनात राग निर्माण करत होता. या गोष्टीतूनच बिंदुसार अशोकाला काही कालावधीसाठी अज्ञातवासामध्ये जाण्यासाठी सांगतात. वडिलांची जो आदर राखत अशोक अज्ञातवासामध्ये जातो आणि तो जो कलिंगाचा भाग आहे या ठिकाणी काही कालावधीसाठी अज्ञातवासामध्ये जातो. याच ठिकाणी अशोकाला कौरवकी नावाची एक राजकन्या भेटते आणि अशोक तिच्याशी विवाह करतो. त्याचा उल्लेख एक स्तंभलेख आहे कलिंगामध्ये, या ठिकाणी कौरवकीचा उल्लेख केलेला आढळतो. यानंतर काय होतं की उज्जैन या ठिकाणी येथील काही लोक उठाव करतात, ह्या मौर्य साम्राज्याच्या विरुद्ध उठाव करतात. आता हा उठाव मोडीत काढेल असा जो कोण असेल तर तो होता अशोक. म्हणून बिंदुसार अशोकाला बोलून उज्जैनचा जो भाग आहे त्या भागाकडे पाठवतात. अशोक जाऊन उज्जैन येथील उठाव मोडीत काढतो आणि हा उठाव मोडीत काढल्यानंतर बिंदुसार अशोकाला उज्जैनचा व्हाईसरॉय बनवतो. या ठिकाणी अशोकाला देवी नावाची एक कन्या भेटते जी बौद्ध धर्माची उपासक असते. अशोकाने तिचं अप्रेम होतं आणि अशोक देवी सोबत लग्न करतो. आता हे बिंदुसारला मान्य होत नाही, म्हणून तो अशोकाला उज्जैन या ठिकाणीच राहण्यासाठी सांगतो. आता ह्याच कालावधीमध्ये बिंदुसार जो सुशीम असतो त्याला तक्षशिला या ठिकाणी तक्षशिलेचा व्हाईसरॉय म्हणून नेमलेला असतो. काही कालावधीनंतर तक्षशिला या ठिकाणी एक उठाव होता आणि सुशीम मध्ये तसे काही गुण नसल्यामुळे तो उठाव मोडीत काढणे सुशीमला शक्य होत नाही. म्हणून बिंदुसार अशोकला तक्षशिला या ठिकाणी पाठवतो. अशोक येणार आहे हे तिथले जे उठाव करण्यासाठी ऐकतात, तो उठाव शमला जातो. यामुळे काय होतं की अशोकाचं जे कीर्ती आहे किंवा अशोकाला खूप प्रसिद्धी मिळते, कारण अशोकाच्या नावाने तिथला उठाव बंद होतो. हे पाहून सुशीमला एकदम असं अशोकाविषयी घृणा निर्माण होतो आणि तो बिंदुसारला अशोकविषयी नाना तऱ्हेने खोट्या गोष्टी सांगून अशोकाविषयी वाईट किंवा कलुषित मन तयार करतो. हे असं ज्यावेळेस म्हणजे बिंदुसार ज्यावेळेस राजा असतो त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी घडत असतात. आता वयानुसार काही कालावधीनंतर बिंदुसार हा आजारी पडतो. बिंदुसार आणि हा इसवी सन पूर्व 273 मध्ये सतत आजारी असल्यामुळे बिंदुसारचा मृत्यू होतो. सुशीमच्या कालावधीमध्ये पाटलीपुत्र या ठिकाणी आले असतात. तक्षशिलेवरून इकडे तक्षशिला आहे, तिथून तो पाटलीपुत्राला आले असतात आणि अशोक हा उज्जैन या ठिकाणीच असतो. सुशीम काय करतो की अशोकची जी आई असते धर्मा आणि अशोकची पत्नी देवी यांच्यावर हल्ला करतो. या हल्ल्यामध्ये अशोकची जी आई आहे धर्मा हिचा मृत्यू होतो. अशोक अत्यंत चिडतो आणि त्या रागातूनच तो उज्जैनवरून पाटलीपुत्र येतो आणि जे पण त्याचे भाऊ सापडतात त्या सर्वांची तो हत्या करतो. त्यामध्ये तो सुशीमची पण हत्या करतो. वाचतो फक्त त्याचा सक्का भाऊ असतो शिष्य, तो वाचतो आणि या कालावधीनंतर अशोक स्वतः मगधचा राजा बनतो.
इथून पुढे अशोक मात्र अत्यंत क्रूरपणे वागत, म्हणजे क्रूर होतो आणि त्याला इसवी सन पूर्व 273च्या नंतरचा त्याचा कालावधी हा चंड अशोक म्हणून प्रसिद्ध आहे. कारण या कालावधीमध्ये अशोक अत्यंत क्रूर झालेला असतो. तो अनेकांच्या हत्या करतो, त्याच्यामध्ये जे अपराधी असतात अपराधांना छळ करतो, त्याचे जे कोण मंत्री असतील त्या सगळ्यांच्या हत्या करतो. अशा क्रूर पद्धतीने अशोक वागत असतो. तसेच तो आक्रमकपणे इतर जे त्याच्या मगधचे शेजारी जे काही राज्य असतील त्याच्यावर तो आक्रमकपणे हल्ले करून खूप सारा भाग मगधशी जोडतो. या कालावधीमध्ये बांगलादेशचा जो भाग आहे, बांगलादेश पासून इकडं अफगाणिस्तान एवढा मोठा भाग अशोक त्याच्या साम्राज्याला जोडतो. तसेच इकडे काश्मीर पासून खाली फक्त केरळ आणि म्हणजे जवळ म्हैसूर पर्यंत तो त्याचा विस्तार करतो मौर्य साम्राज्याचा. आणि तो अत्यंत क्रूर पद्धतीने जे पण येईल त्यांची हत्या करतो, त्यांचे राज्य मिळवतो. असा अशोक त्या काळामध्ये एक चंड अशोक म्हणून उभारतो. तर अशोक तसा कारभार चालू असतानाच अशोकाला असं वाटतं की जो समुद्र मार्ग व्यापार चालतो त्या व्यापारावर त्याचं प्रभुत्व असावं. त्या कालावधीमध्ये ताम्रपट्टी म्हणजे हा जो आता ह्याचा कोलकाताचा भाग आहे, हा समुद्र मार्गाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असतो. आणि ज्याचं ताम्रपट्टी या ठिकाणी प्रभुत्व असेल त्यातच प्रभुत्व समुद्राच्या मार्गे होणाऱ्या व्यापारावर होता. आणि हा ताम्रपट्टी हा कलिंगाचा भाग होता, त्या भागामध्ये येत होता. आता कलिंग हा खूप मोठा भाग होता, त्यामध्ये आता ओडिसा, झारखंड, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशचा काही भाग, एवढा मोठा भाग कलिंगाच्या राज्यामध्ये होता. आणि कलिंगाचा जो राजा होता पद्मनाभान, हा पण एक शूर राजा होता. आता त्या कालावधीमध्ये असं होतं की जो सुशीलचा एक भाव असतो तो कलिंगाच्या राजाकडे जातो आणि अशोकाच्या विरुद्ध त्याला उठाव करण्यास सांगतो. अशोकाला पण निमित्त हवा असतो आणि तो कलिंगावर चालून येतो. अशोकाच्या त्या जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये अशोकाकडे प्रचंड सैनिक शक्ती असते. हे एका ठिकाणी असं म्हटलंय की अशोकाकडे 6 लाख सैनिक होते, 20,000 घोडदळ, 20,000 हत्तीदळ आणि 2,000 रथ, एवढ्या मोठ्या प्रमाणात अशोकाची सैनिक शक्ती होती. त्याने जर मनात आणलं असतं तर तो त्या जगावर आक्रमण करू शकला असता, असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. कलिंगाचा पण जे सैनिक शक्ती होती ती पण चांगली होती. आणि जो पद्मनाभन राजा होता तो पण शूर असा एक राजा होता. जो अशोक कलिंगावर चालून येतो त्यावेळेस कलिंगात जे सैनिक असतात ते अशोकाचा मोठ्या प्रमाणात मुकाबला करतात. सुरुवातीला कलिंगात जे सैनिक असतात ते अशोकाला भारी पडतात, पण अशोक नंतर वेगळे डावपेच आखून आणि आक्रमकपणे ते त्या सैनिकांचा क्रूरपणे हत्या करतो. तर ह्या युद्धामध्ये 1 लाख सैनिक आहेत ते मारले गेले दोन्ही साईडच्या मिळून. तसेच जवळजवळ 1.5 लाख लोक जखमी झाले, कित्येक विधवा झाल्या, लहान मुले बेवारस झाले, तसेच कित्येक लोक विस्थापित झाले. आणि ज्यावेळेस अशोक त्या युद्धाच्या ठिकाणी, तो स्वतः पण युद्धामध्येच होता आणि तो प्रत्यक्ष पाहत होता, तर त्याला
हा जो भयंकर झालेला क्रूर हत्याकांड आहे हे पाहून त्याचं हृदय एकदम पिळून गेलं आणि त्याला असं वाटलं, अरे आपण हे काय करून बसलो. या युद्धानंतर अशोक अत्यंत दुःखी होऊन तो परत ज्यावेळेस पाटलीपुत्राला येतो त्यावेळेस त्याला त्यांच्या घरातील एक निगोत नावाचा एक मुलगा असतो जो बौद्ध धर्माचा उपासक असतो, तो भेटतो. तो अशोकाला बुद्ध धर्माचे जे तत्व असतात, अहिंसा, प्राणीमात्र प्रेम, सत्य बोलणे, हे तो अशोकाशी बोलतो. आता अशोक त्याला एवढं तो दुःख झालं असतं की आपण एवढ्या लोकांचा हत्या करण्यास जबाबदार आहोत आणि आपल्या जगण्यात काहीच अर्थ नाही, अशा तो मनस्थितीत असतो. आणि त्या कालावधीमध्येच त्याला हे जे काय बौद्ध धर्माचे तत्व आहे तो निगोत सांगतो. त्याच्यानंतर मग अशोक एक बौद्ध धर्माचे गुरु असतात उपगुप्ता, ज्यांचं नाव उपगुप्ता आहे, त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्याकडून बौद्ध धर्माची शिक्षा घेतात. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटापेक्षा वेगळे ठरवतात, ज्यात क्रूरकर्मा राजकर्त्याचे एका महान दयाळू सम्राटामध्ये रूपांतर झाले. कलिंगचं युद्ध हे भारताच्या इतिहासामधील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते आणि बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारात खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते, असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने नंतर बौद्ध धर्माची 3री परिषद पाटलीपुत्र या ठिकाणी बोलवली, ज्याचे अध्यक्ष उपगुप्त होते. तसेच अशोकाने ज्या ठिकाणी म्हणजे गौतम बुद्ध ज्या ज्या ठिकाणी गेले त्या सर्व बौद्ध स्थळाची पाहणी केली. सुरुवातीला ते उपगुप्तासोबत लुंबिनी वन आहे या ठिकाणी गेले, जे ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. त्या ठिकाणी त्यांनी एक स्तंभ उभारला आणि त्या ठिकाणी त्यांनी असा स्तंभ असं लिहिलंय की या ठिकाणीच एका महान राजाचा जन्म झालेला आहे. तो स्तंभ आणखीन आपल्याला पाहायला भेटतो. त्या ठिकाणीच अशोकासोबत त्याची जी मुलगी होती ती पण होती. तिने नेपाळ या भागात जाऊन बौद्ध धर्माचे मंदिर स्थापन केले आणि त्या ठिकाणी तिने बौद्ध धर्माचा प्रसार केला. नंतर पुढे अशोक त्या मॅपवर आपल्याला दिसेल या ठिकाणी लुंबिनी आहे, या ठिकाणी त्यांनी एक पिलर उभा केलेला आहे. तिथून आणि मुलींचे जे आहे रामपूर्वा या ठिकाणी एक मंदिर स्थापन केलेलं आहे. लुंबिनी गार्डन पासून अशोक श्रावस्ती या ठिकाणी येतो. श्रावस्ती हे ठिकाण जे आहे, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचं बालपण गेलेलं होतं. तिथून तो पुढे ह्याला येतात सारनाथ या ठिकाणी गौतम बुद्धाने त्यांचं सुरुवातीचे धर्मचक्र परिवर्तन केलं होतं. जो सगळ्यात पहिल्यांदा त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो उपदेश सगळ्यात पहिल्यांदा केला तो सारनाथ या ठिकाणी केला होता आणि ते सारनाथ या ठिकाणी येतात. सारनाथ या ठिकाणी तिथे ते एक स्तंभ उभारलेला आहे. तिथून पुढे ते राजगृहाला येतात. राजगृह या ठिकाणी म्हणजे पाटील
रुद्रावती किंवा मगर साम्राज्याची जुनी राजधानी होती त्या ठिकाणी येतात. आणि बौद्ध गया या ठिकाणी ते जातात. त्या ठिकाणी ते गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेले आहे. तिथून ते कुशीनगर या ठिकाणी येतात, ज्या ठिकाणी गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झालेले होते. अशा पद्धतीने ते सर्व बौद्ध स्थळांचा प्रवास करतात. आणि प्रत्येक ठिकाणी स्तंभ किंवा तिथे जे बौद्ध धर्माचे जे भिक्षू असतात ते सर्वांना दान देतात. आता अशोकाला कुठल्या धर्माविषयी तिरस्कार नव्हता. सर्व धर्म समभाव किंवा सर्व धर्माविषयी सहिष्णुता राखली पाहिजे असं अशोकाचे विचार होते. आता त्या कालावधीमध्ये आजीवक आणि ब्राह्मण धर्म असे आणखी पण 2 धर्म होते. तर बारबारा केव जे आहेत या ठिकाणी जे आजीवक पंथ आहे त्यांसाठी अशोकाने तिथे एक आपल्याला स्तंभ मिळतो. गुफा आहेत, गुफावर तिथं काही अशोकाने लिहिलेले जे लेख आहेत त्या ठिकाणी आपल्याला असं कळतं की त्याला अशोकाला कुठल्या धर्माशी काही तिरस्कार नव्हता. अशोकाचे जे मुलं होते ज्यांचं एकाचं नाव महेंद्र होतं आणि मुलगी संघमित्रा, हे अशोकाला देवी हिच्यापासून झालेले मुलं होते. तसेच अशोकाला एक दुसरा मुलगा ज्याचं नाव होतं कुणाल. यांना तो बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या भागात पाठवतो. कुणालला पश्चिमेकडे उत्तर पश्चिमेकडे म्हणजे अफगाणिस्तान, इराण या भागामध्ये कुणालला पाठवतो. तर महेंद्र आणि संघमित्रा यांना तो श्रीलंकेत पाठवतो. तसेच आग्नेय आशिया म्हणजे ब्रह्मदेश, थायलंड, मलेशिया हे जे आत्ताचे देश आहेत या भागामध्ये अनेक बौद्ध भिक्षूंना बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवतो. अशा मोठ्या प्रमाणात अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार केलेला आहे. आणि आता जो आपण बघतो की वेगवेगळ्या देशांमध्ये बौद्ध धर्म का अस्तित्वात आहे, तर अशोकाने पाठवलेल्या तिथे जे भिक्खू होते किंवा मुलगा महेंद्र, संघमित्रा आणि त्याने जे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी केलेले काम आहे त्यामुळेच आपल्याला जगामध्ये वेगवेगळ्या भागात बौद्ध धर्म दिसतात. अशोकाने बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी जवळजवळ 84,000 स्तूप बांधले आणि जे लोक आहेत जे प्रवास करतात त्यांसाठी रोड बांधले. रोडच्या कडेला झाडे लावले, आंब्याची, वडाची जे झाडे आहेत ते लावले, विहिरी खोदल्या, धर्मशाळा बांधल्या, दवाखाने उघडले ज्या ठिकाणी मनुष्य तसेच पशु या सर्वांचा मोफत उपचार करता यावा. अशा पद्धतीने अशोकाने बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. अशोकाने जे 84,000 स्तूप बांधले त्यामध्ये 600 येथे एक प्रसिद्ध स्तूप आहे आणि तो अशोकाने बांधल्याचे मानतात. अशोकाने आपल्या पुढील कारकिर्दीमध्ये अहिंसा हे त्याचे राष्ट्रीय धोरण बनवले. जंगलांमध्ये चैनीसाठी होणारे प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली. प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसा याच्यावर बंदी आणली. तसेच शाकाहाराला प्रोत्साहन दिले. शिक्षा मिळालेल्या कायद्यांना अशोकाने सहिष्णुपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना सहिष्णुरित्या वागवले जाईल. अशोकाने आपले एकेकाळी ज्यांच्याशी युद्ध केली त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध वाढवले आणि अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्य केले. अशोकाच्या इतिहासकारानुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध लढले नाही, परंतु त्याला शेजारी राष्ट्रांची ग्रीक राजे
चोल राजे यांच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्व आयुष्यातून केलेल्या मोहिमांमुळे मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला. तरी त्याच्या शेजारी राज्याने त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, तरीही मगधाचे सैनिक सामर्थ्य अबाधित ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्य यांनी केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्त पर्यंत पोहोचलेली होती. आता अशोकाने त्याचा जो धर्म प्रसार केला त्यासाठी त्याने अनेक शिलालेख, स्तंभलेख याची निर्मिती केलेली आहे. आपल्याला संपूर्ण भारतामध्ये शिलालेख, स्तंभलेख असायचे आढळून येतात. आणि हा जो वारसा अशोकाने आपल्याला दिला तो आपल्याला पूर्ण भारतामध्ये दिसून येतो. अशोकाने भारतीय इतिहासातील सर्वात महत्वाचा ऐतिहासिक वारसा स्तंभलेख आणि शिलालेख यामधून दिलेला आहे. अशोका अगोदरच्या व नंतरच्या भारतीय राजांच्या फारशा नोंदी आढळत नाही. त्यामुळे तत्कालीन ऐतिहासिक माहिती मिळवणे जिकिरीचे होते. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्वाच्या शहरांमध्ये शिलालेखाद्वारे आपले विचार प्रकट केले आहेत. पुरातत्व शास्त्रानुसार आजवर सापडलेल्या शिलालेखापेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने लिहिले शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले असावेत. अजूनही उत्खननामध्ये स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे अशोका संदर्भात बरीचशी माहिती शिलालेखावरून व स्तंभलेखावरून आलेली आहे. अशोकाला मुख्यत्वे देवान प्रियदर्शी अथवा पालीमध्ये संस्कृतमध्ये हे पालीमध्ये प्रियदर्शी म्हणतात आणि संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख आहे. त्याचा अर्थ देवाचा प्रिय. अशोकाने हे जे शिलालेख लिहिलेले आहेत ते वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले आहेत. यामध्ये मुख्यत्व करून जी बोली भाषा होती पाली, यामध्ये मगध आणि दक्षिण भारत या भागामध्ये जे शिलालेख आहेत ते आपल्याला पाली या भाषेमध्ये लिहिलेले आढळतात. ऍक्च्युली पालीला धम्म भाषा किंवा धम्मलिपी असे अशोकाने स्वतः एका शिलालेखामध्ये लिहिलेले आहे आणि ही धम्मलिपी आहे. आता ज्या ठिकाणी म्हणजे उत्तर भारतामध्ये जो अफगाणिस्तान, कंधार, पेशावर हा जो भाग आहे त्या ठिकाणी ग्रीक यांचं प्रभुत्व होते. कारण अलेक्झांडर याने त्या भागामध्ये अनेक ग्रीक व्हाईसरॉयांचं छोटे छोटे राज्य वसवले होते आणि त्या भागामध्ये ग्रीक लोकांचं प्रभुत्व होतं आणि त्यांची जी भाषा होती आर्यनिक. तसेच खारुष्टी ही एक भाषा होती जी संस्कृतशी मिळती होते. तर त्या भागामध्ये त्यांनी खारुष्टी आणि आर्यनिक या भाषामध्ये स्तंभलेख लिहिलेले दिसतात. आणि हे जे आपला पश्चिम भारत आहे त्यामुळे गुजरात, राजस्थानचा भाग, महाराष्ट्र या भागामध्ये प्राकृत या भाषेमध्ये स्तंभलेख लिहिल्याचे आढळतात. आता अशोकाच्या कालावधीपर्यंत कुठलीही भाषा म्हणजे लेखन कला अवगत नव्हती. ग्रीक आणि जे काही इराणी लोक होते त्यांना लिहिणे अवगत होते, पण भारतामध्ये अशी कुठली भाषा लिहिणे अवगत नव्हते. तर अशोकाने धम्मलिपीचा शोध लावला. त्यांनी धम्मलिपी लिहिण्यास म्हणजे एक धम्मलिपी ही भाषा निर्माण केली असं म्हणता येईल आपल्याला. आणि तिथून पुढेच ही धम्मलिपी आहे ती पूर्ण जगभर पसरली. आणि ज्या पण आता आपल्या दक्षिण आशियामध्ये ज्या पण भाषा आहेत त्या सर्व धम्मलिपीपासून उत्पन्न झालेल्या भाषा आहेत. त्या कालावधीमध्ये संस्कृत ही भाषा ही लिहिली जात नव्हती आणि संस्कृतने अक्षरशः धम्मलिपीची कॉपी करून आता ज्या देवनागरी लिपी आहे ती निर्माण झालेली आहेत. असं आपल्या भाषेचा इतिहास आहे. म्हणजे भारताची जी मूळ लिपी आहे ती धम्मलिपी आहे.
जे अशोकाचे 14 शिलालेख आणि 7 स्तंभलेख आढळून येतात, त्यामध्ये महत्वाचे जे त्यांनी त्याच्यावर लिहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये असे आहे, जो फर्स्ट जो आहे म्हणजे आपल्याला जे शिलालेख आहेत त्याला आपले पुरातत्व जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. 1 ते 14 असे त्यांना नावं दिलेली आहेत. जो 1 नंबरचा शिलालेख आहे त्याच्यावर त्यांनी असं लिहिलेलं आहे की पशु हत्या बंदी करायचं आणि जे यज्ञ आणि हे आहे त्यामध्ये पशूंचा जो बळी दिला जातो त्याच्यावर बंदी आणायची आणि मांस, मटण हे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर पूर्णतः बंदी आणली. दुसरा जो शिलालेख आहे त्याच्यावर सामाजिक जे कल्याण आहे, लोकांचं कल्याण आहे, त्यासाठी काय उपाय करता येतील ते त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. 3 नंबरचा जो शिलालेख आहे त्यामध्ये ब्राह्मण तसेच आजीवन, श्रवण या सर्व लोकांचा सन्मान करणे असे लिहिलेलं आहे. शिलालेख जो 4 आहे त्यामध्ये नातेवाईक, आई वडील, भाऊ, पशु, पक्षी या सर्वांचा सन्मान आणि रिस्पेक्ट करणे हे त्याच्यावर लिहिलेले आहे आणि शिष्टाचाराने वागलं पाहिजे हे लिहिलेलं आहे. शिलालेख 5 मध्ये जे अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी धम्म मंत्र निर्माण बनवले होते त्यांचे कर्तव्य ते लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने 14 शिलालेख आणि 7 स्तंभलेख आपल्याला भारतामध्ये आढळतात आणि अशोकाने जे कार्य केलं ते भारताच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कोणीही केलेलं नाही. खरं तर ही भारत भूमी ही बुद्ध भूमी आहे. इथं जे नेहमी जे वेगवेगळे धर्म संप्रदाय लोक करतात त्यांनी मुख्यत्व जे कार्य केलेलं आहे अशोकाने त्याचा विचार करावा. अशा पद्धतीने मी हा जो भाग आहे तो संपवत आहे. हा तुम्हाला भाग जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि तसेच काही आणखीन बदल हवे असतील ते पण सांगा. तशा पद्धतीने बदल केले जातील. हा भाग पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.